अपडेट दिव्यांगांसाठी खूप महत्त्वाची राहणार आहे. त्याच्यामध्ये आपण संजय गांधी निराधार जो मार्च, एप्रिल आणि मे महिन्याची काय अपडेट आहे, त्याच्या रिलेट काय सध्याची सिच्युएशन आहे ते पण बघणार आहोत. त्यासोबतच दिव्यांग जे आपले बंधू भगिनी आहेत तर त्यांच्यासाठी बिझनेस करण्याची ट्रेनिंग घेण्याची एक संधी आलेली आहे. तर ते पण ह्या ठिकाणी आपण प्रॉपर ह्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर ह्यामध्ये खूप इम्पॉर्टंट पॉईंट होणार आहेत. तर चला आपण डायरेक्ट स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत हा जो व्हिडिओ आहे लास्टपासून नक्कीच पहा, कारण या व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट जे टॉपिक आहेत आपण ह्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. सध्या खूप त्यांना प्रॉब्लेम येत आहेत. ते जे काही तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे ते सध्या तुमच्या व्हिडिओमध्ये पूर्ण कव्हर होणार आहेत. सगळं तुम्हाला त्याची अपडेट मिळणार आहे. आणि त्यासोबतच तुमच्या जवळचे आसपासचे जे जे दिव्यांग आहेत त्यांच्यासोबत नक्कीच व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. आणि आपल्या नवीन महाराष्ट्रामधले हर एक अपडेट तुम्हाला प्रथमतः जाणून घेण्यासाठी नक्कीच या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर चला आपण मेन टॉपिकवरती वळूया. तर हे तर सगळ्यांनी तुम्ही जे एस जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही हे नोटिफिकेशन नक्कीच पाहिली असेल. तर त्याच्यामध्ये सिम्पली ह्या ठिकाणी दिलेलं होतं की ह्या डेट्सपासून ह्या ठिकाणी तुम्हाला पेन्शन वगैरे येण्याची म्हणजे शक्यता आहे. पेन्शनचं ह्या ठिकाणी काम चालू आहे. पण ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता बराच टाईम ह्या ठिकाणी गेलेला आहे. त्या ठिकाणी आपण तुम्हाला ह्या ठिकाणी मी ह्याला हायलाईट करून ठेवत आहे ज्याच्या थ्रू तुम्हाला ह्या ठिकाणी प्रॉपर थोडे समजेल. तर ह्याला पहिल्यांदा हायलाईट करून घेतो. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी 14 तारखेला अपडेट आलेली होती. 14 तारखेला 6 वाजल्यापासून ते 15 तारखेपर्यंत सकाळी 9 वाजेपर्यंत अपडेट ह्या ठिकाणी या वेबसाईटवरती दाखवत होते. पण या अपडेटचा आपण सगळ्यांनी वाट पाहत होतो की अंदाज आपल्याला ह्या ठिकाणी 16 तारखेला ह्या ठिकाणी पेन्शन येऊ शकेल. 16 तारखेला खूप जणांची अशी अपेक्षा होती की 16 तारखेला ह्या ठिकाणी पेन्शन येण्याची शक्यता आहे. त्यासोबत आपण 16 तारखेला तर ह्या ठिकाणी तुम्हाला माहितीच असेल सॅटरडे होता. त्यानंतर 17 तारखेला ह्या ठिकाणी 16 तारखेला ह्या ठिकाणी सॅटरडे होता. सॅटरडेला सगळ्या टेक्निकल गोष्टी असल्या त्याच्यामुळे आपण सोडून दिलं होतं की आपण ह्या सॅटरडेला पेन्शन येण्याची शक्यता कमी होती. त्यानंतर ह्या ठिकाणी 17 तारखेला या ठिकाणी संडे होता. तर संडे असल्यामुळे सगळे गव्हर्नमेंटचे फॉर्म तर ह्या ठिकाणी बंदच असतात हर संडेला. कारण ह्या रविवारी तर कोणची ऑफिशियल कामं नसतात आणि त्यासोबतच सगळ्या कंपन्या वगैरे पण प्रॉपर ह्या ठिकाणी बंदच असतात. त्यानंतर आपण ह्या ठिकाणी 18 तारखेची वाट पाहत होतो की 18 तारखेला ह्या ठिकाणी जो अपडेट आहे अपडेट रिलेटेड 18 तारखेला ह्या ठिकाणी पेन्शन येऊ शकते. कारण ह्या 2 डेट तर ह्या ठिकाणी सुट्टीच्याच तारीख होत्या. तर त्यामुळे ह्या तारखेची आपण ह्या ठिकाणी अपेक्षा सोडून दिलेली होती पेन्शन येण्याची. बट ह्या ठिकाणी 18 तारखेला आपण ह्या ठिकाणी वेट केली. पण 18 तारखेला आपण ह्या ठिकाणी पेन्शन आलेलं नाहीये. तर ह्याच्यामध्ये मला असा अंदाज आहे की त्याच्यामध्ये काही ना काही जो एक्सेल शीट त्यांनी अपलोड केलेली आहे त्याच्यामध्ये आणखीन काही त्रुटी वगैरे आल्या असल्यामुळे पण त्यांना प्रॉब्लेम आला असेल. त्यामुळे त्यांनी परत ते कॅन्सल वगैरे करू शकतात. आपण अंदाजा फक्त बाळगतोय. तर त्यांना काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आल्या असल्यामुळे त्यांनी ह्या ठिकाणी जो डिस्ट्रीब्युशन आहे त्या ठिकाणी थांबवलं असू शकते अंदाजा. नाहीतर ह्या ठिकाणी जो आहे पॅसिफिक, माझा अंदाजा जेवढ्यांना प्रॉब्लेम येत होता मी सगळ्यांना ह्या ठिकाणी इन्क्वायरी केलेला आहे, विचारला आहे कुणाला पेन्शन या ठिकाणी आलेली आहे का. तर आतापर्यंत मला असं नाही कळलं की कुणाच्या अकाउंटवर ह्या ठिकाणी जे 18 तारखेला ह्या ठिकाणी पेन्शन कुणाच्या खात्यावरती आलेली आहे. तर तुम्हाला पण ह्या ठिकाणी कुणाला 18 तारखेला पेन्शन अकाउंटवरती आली असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि कुणाकुणाला ह्या ठिकाणी मार्च, एप्रिल आणि मे ह्या तिन्ही पण महिन्याची ह्या ठिकाणी पेन्शन नाही आली त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण त्याच्यावरती ह्या ठिकाणी काम करण्याचे, त्यांना मेल वगैरे करण्याचे आपण ह्या ठिकाणी ट्राय करूया आणि आपण सरकारशी बोलण्याची ट्राय. आणि ह्यामध्येच बच्चूभाऊ कडून आंदोलन ह्या ठिकाणी 19 तारखेला होतं करायचं. त्या 19 तारखेचं ह्या ठिकाणी कॅन्सल करून टाकलेलं आहे. त्यामुळे पण ह्या ठिकाणी सरकार निवांत झालेलं आहे की त्यांनी जसं जाहीर केलेलं आहे की 19 तारखेला ह्या ठिकाणी जो आंदोलन करायचं होतं त्याची तयारी वगैरे ह्या ठिकाणी पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेली आहे. मी समजू शकतो हे ह्या ठिकाणी जी अपडेट दिलेली होती 14 आणि 15 तारखेला ह्याच्या भरपूर जण ह्या ठिकाणी वाट पाहत होते की पेन्शन ह्या ठिकाणी येईल. तरी पण आपल्याला ह्या ठिकाणी बघायला भेटलेली नाही. तरी आपण हे आजचा दिवस ह्या ठिकाणी वाट पाहूया. 19 तारीख आणि 20 तारखेपर्यंत आपण ह्या ठिकाणी वाट पाहून बघूया ह्या
2 दिवसामध्ये पेन्शन आलं ठीक, नाही तर आपण जे वरिष्ठ माझे अधिकारी ओळखीचे आहेत त्यांच्याशी पूर्ण मी परत एकदा डिस्कशन वगैरे करून घेईन आणि तुम्हाला लवकरात लवकर सध्याची काय अपडेट आहे ते पण तुम्हाला ह्या ठिकाणी पूर्णपणे कळवण्याची कोशिश करेल. तर तुम्ही 2 दिवस एवढं वाट पहा, माझी अशी अपेक्षा आहे. त्यानंतर आपण नक्कीच पुढचे जे काय आहे, काय सिच्युएशन आहे त्याचा पूर्ण फॉलोअप आपण घेऊन मी तुमच्यासमोर अपडेट नक्कीच त्याची घेऊन येणार आहे. तर त्यांच्यासोबत काही कॉलिंगवर पण काही बोलणं झालं, त्याची कॉल रेकॉर्डिंग वगैरे मला भेटली तर नक्कीच मी कॉल रेकॉर्डिंग करायचं जमलं तर मी तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग पण ह्या ठिकाणी ऐकू घालण्याची कोशिश करेन. तर मला ह्या ठिकाणी वाटतं की तुम्ही पेन्शनची काळजी करण्याची गरज नाही ह्या ठिकाणी. ऑलरेडी मार्चमध्ये तुम्हाला माहिती आहे ह्या ठिकाणी मार्चमध्ये, सॉरी मे मध्ये ह्या ठिकाणी जो 11 ह्या ठिकाणी 12 तारखेला आणि 13 तारखेला ह्या ठिकाणी पेन्शन पडलेलं आहे काही जणांचं. तर हे कोणत्या महिन्याचं होतं त्याच्यामध्ये काय आपल्याला अपडेट कळलं नाही की मार्च दिलेलं आहे का एप्रिलचं दिलेलं आहे का मेचं दिलेलं आहे. तर त्याच्याबद्दल आपण पण कन्फ्यूज आहोत. आणि हे परत नोटिफिकेशन आपल्यासमोर परत आल्यामुळे परत आपण हे कन्फ्यूज झालो की सध्याचं काय आहे, काय सिच्युएशन आहे, काय ही सिच्युएशन यांची चालू होते ते पण आपल्याला या ठिकाणी प्रॉपर कळालेलं नाहीये. तर ह्याच नोटिफिकेशन रिलेटेड लवकरात लवकर त्यांनी काही GR वगैरे काढला, काही अपडेट दिली तर नक्कीच आपल्याला ह्या ठिकाणी हेल्प होणार आहे. तर चला, जो आपला दुसरा एक टॉपिक आहे ते पण आपण थोडं शॉर्टमध्ये ह्या ठिकाणी बोलूया. आता जे महिन्याला तुम्हाला ह्या ठिकाणी 2,500 रुपये एवढे अमाऊंट भेटतं, हे तुमच्यासाठी इनफ नसेल मी अशी अपेक्षा करतो. आणि हा खूप आताची सध्याची महागाई वगैरे बघून हे अमाऊंट सध्या काहीच नाही आहे. तरी भरपूर बच्चू भाऊकडून ते पुढे ट्राय केले होते की ह्याला जो आहे 6,000 रुपये असं व्हायला पाहिजे हे अमाऊंट, पण त्या ठिकाणी फक्त आपल्यासमोर 2,500च आपल्या हातामध्ये आलेले आहेत. तर काही ना काही पहिल्यांदा कमी जास्त होते पण ह्या ठिकाणी थोडेफार वाढलेले आहेत, ते आपण अपेक्षा करूया. बट एवढ्यामध्ये पण फॅमिली मॅनेज करणं खूप प्रॉब्लेम आहे, खूप त्रासदायक आहे, मी समजू शकतो. तर आता आपण ह्या ठिकाणी पेन्शनचा जो टॉपिक आहे ह्या ठिकाणी हे करूया आणि त्याच्यानंतर जो पुढचा टॉपिक आहे ते बोलतो. तर जे महाराष्ट्रातले पूर्ण दिव्यांग आहेत त्या ठिकाणी, जे डिसॅबिलिटी आहे त्याच्यामध्ये काही ह्या ठिकाणी 40% आहेत, काही ह्या ठिकाणी 75% दिव्यांग आहेत, त्यासोबतच काही 100% पण दिव्यांग आहेत. तर यांच्यासाठी जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे काही ना काही स्कीम ह्या ठिकाणी घेऊन येत असतं. जसं की तुम्हाला पाठीमागं माहिती असेल की दिव्यांग सहाय्यक जो पोर्टल आहे, त्याच्यावरती त्यांनी पाठीमागे अपडेट आणले होते की ज्यांनी कोर्स केलेला आहे, तुम्हाला कोणतं पण ह्या ठिकाणी कोर्स करायचा आहे त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला ह्याच्या 2-3 गोष्टी मॅन्डेटरी आहेत. तर पहिल्यांदा ह्या ठिकाणी तुम्हाला जो आहे ट्रेनिंग घ्यायची आहे. जे तुमच्या जिल्ह्यामध्ये दिव्यांगांसाठी ट्रेनिंग वगैरे येईल, ते ट्रेनिंग तुम्हाला ह्या ठिकाणी अटेम्प्ट करायची आहे. ट्रेनिंग तुमची कंप्लीट झाल्यानंतर त्याचं सर्टिफिकेट ह्या ठिकाणी भेटणार. तर ते सर्टिफिकेट ह्या ठिकाणी भेटल्यानंतर तुम्हाला जो महाराष्ट्रामधून कोणची स्कीम वगैरे येईल दिव्यांगांसाठी, जो दिव्यांगांसाठी स्कीम वगैरे येईल त्याच्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यानंतर काही पण उद्योग वगैरे करण्यासाठी तुम्हाला जे ह्या ठिकाणी अमाऊंट भेटणार आहे, जसं की पाठीमागं जे वेबसाईटवरती आलं होतं ह्या ठिकाणी 15,000 रुपये, जे तुम्हाला बिझनेस ओपन करण्यासाठी ह्या ठिकाणी 15,000 रुपये एवढं अमाऊंट देत होते. तर त्या स्कीम रिलेटेड आपण ऑलरेडी पूर्ण डिस्कशन केलेलं आहे. पण अशाच वारंवार स्कीम वगैरे येत राहतात. तर त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या कोणतं पण, जेव्हा तुमच्या जिल्ह्यामध्ये जे तुमचं डिस्ट्रिक्ट आहे, डिस्ट्रिक्टमध्ये कधी एखादी ट्रेनिंग वगैरे दिव्यांगा रिलेटेड स्टार्ट झाली, काही नोटिफिकेशन त्याची आली, तर मी नक्कीच तुम्हाला ह्या ठिकाणी अपडेट करतो. आणि त्याच्या रिलेटेड ह्या ठिकाणी GR पण आलेला आहे. त्या GRमध्ये कमीत कमी ह्या ठिकाणी खूप मोठी जी अमाऊंट आहे, 70 लाख असं काहीतरी, एवढं अमाऊंट मला एक्झॅक्टली माहिती नाही, पण 70 लाख असं काहीतरी खूप मोठी अमाऊंट आहे, लाखाची किंवा करोडाची. तर ते जे अमाऊंट आहे त्याच्यामधून तुम्हाला पुढे ट्रेनिंग वगैरे भेटणार आहे. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रेनिंग वगैरे भेटून त्यासोबत तुम्हाला उद्योग करण्यासाठी तुम्हाला ज्या ठिकाणी पहिल्यांदा जो 15,000 भेटणार होते, ते काही वर्षामध्ये ह्यामध्ये लाखापास्तूर ह्या ठिकाणी होऊ शकतात. तर तुम्ही नक्कीच जे ट्रेनिंग वगैरे आहे त्या ट्रेनिंगचा लाभ घ्या. तुम्हाला नक्कीच पुढे ट्रेनिंग त्याची भेटत असले तर त्या ट्रेनिंगचा लाभ घेऊ शकता. आणि तुम्हाला ह्याचा जो स्वतःचा बिझनेस वगैरे टाकण्यासाठी तुम्हाला इझी होऊन जाईल. आणि ह्याच्या रिलेटेड आता सध्या थोडी इन्फॉर्मेशन मला भेटलेली आहे. पण ह्याच्या रिलेटेड आणखी माझ्याकडे इन्फॉर्मेशन अपडेट झाली तर लवकरात लवकर तुम्हाला आपल्या चॅनलवरती पूर्ण इन्फॉर्मेशन आणि पूर्ण त्याची डिटेल्स या ठिकाणी मी शेअर करणार आहे. आय होप तुम्हाला हे दोन्ही पण जे अपडेट आहे खूप युजफुल ते प्रॉपर ह्या ठिकाणी समजले असतीलच अशा मी अपेक्षा करतो. हे आजच्या तुम्हाला दोन्ही पण इम्पॉर्टंट अपडेट ह्या ठिकाणी आवडल्या असतील तर नक्कीच जो आपला हे चॅनल आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला पूर्ण जे ह्याची नोटिफिकेशन वगैरे आहे सगळ्यात प्रथमतः तुम्हाला भेटत राहील. आणि त्यासोबतच जे आपले जवळचे जे तुमच्या दिव्यांग बंधू भगिनी आहेत किंवा नॉर्मल आहेत त्यांच्यासोबत पण तुम्ही हे व्हिडिओ ह्या ठिकाणी शेअर करू शकता. त्यांच्या थ्रू त्यांना पण थोडी मदत होऊन जाईल, त्यांना पण थोडी अपडेट वगैरे कळेल. आणि त्यासोबत तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स वगैरे असले तर नक्कीच मला ह्या ठिकाणी खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला ह्या ठिकाणी कमेंट टाकू शकता. तर मी पूर्णपणे तुमच्या कमेंटचा ह्या ठिकाणी रिप्लाय देण्याची कोशिश करेन. जे काही तुमचे या ठिकाणी प्रश्न असतील त्या प्रश्नाचं मी या ठिकाणी उत्तर देण्याची कोशिश करेल. तर नक्कीच तुम्ही मला या ठिकाणी कमेंट करू शकता. आय होप तुम्हाला आजची अपडेट आवडली असेल. त्यासोबतच तुमच्या मनामध्ये क्वेश्चन असले तर नक्कीच कमेंट करा. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.